नमस्कार, स्वागत है आपका एम न्यूज में। प्रजा फाउंडेशन ने मुंबई महानगर पालिका की शिक्षा स्थिति 2026 पर एक रिपोर्ट जारी किया। मुंबई मराठी पत्रकार संघ में प्रजा फाउंडेशन की तरफ से एडवाइजर सीताराम कुंटे, प्रजा फाउंडेशन के सीईओ मिलिंद म्हस्के, निताई मेहता, बीएमसी के एडिशनल कमिश्नर डॉक्टर अविनाश ढाकने, मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन की एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर डॉक्टर प्राची जांभेकर और दूसरे बड़े लोगों ने इस प्रोग्राम में हिस्सा लिया। सीताराम कुंटे और अन्य लोग पत्रकारों और मीडिया से बात करते हुए प्रजा फाउंडेशन की रिपोर्ट के बारे में विस्तृत जानकारी दी। देखिए रवि यादव की ये विशेष रिपोर्ट। दुसरीच्या मुलांना आम्ही बालवाडीचा पेपर सोडवायला दिला आणि इन हाऊस सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आणि प्रत्येक मुलांनी काय आन्सर दिले इथपर्यंत आम्ही ते चेक केली आन्सर्स। असं लक्षात आलं की 33,000 पैकी जवळजवळ 1000 मुलांना बालवाडीचं पण येत नाहीये काय, म्हणजे त्यांना अक्षर ओळख आणि अंक ओळख नाहीच आहे। एफएलएनएस फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसीसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्याला गाईडलाईन्स दिल्या की कुठल्या मुलाला काय यायला पाहिजे, तर त्याच्याप्रमाणे आम्ही चेक करत गेलो, रेमेडियल पेपर देत गेलो आणि खूप इंटेन्स हे 4 महिने आम्ही हा उपक्रम राबवला। प्रत्येक तिसऱ्या शनिवारी आम्ही ही परीक्षा घेतली आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो की जेव्हा आम्ही एप्रिल महिन्यात ही चौथी शेवटची परीक्षा घेतली, दुसरीचाच अभ्यासक्रम दुसरीच्याच मुलांना दिला होता, म्हणजे त्यांचं त्या वर्गात जे यायला पाहिजे तेच आम्ही चेक केलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 80% मुलं ही 90%पेक्षा जास्त त्यांना येत होतं। आणि जो आम्ही पहिल्यांदा आकडा बालवाडीचं पण येत नाही अशी 1000 मुलं होती, नाउ इट हॅज कम टू समवेअर इन 65, 80 वगैरे अशी। सो विच वॉज रिअली आम्हाला खूप आनंद झाला की आपण जो एफर्ट केला त्याचा चांगला उपयोग झाला, मुळापासून काम केलं। तर आता ही मुलं, बिकॉज निपुण भारत सेज द एव्हरी चाइल्ड हु लर्न्स टू रीड बाय द एज ऑफ 8 वुड रीड टू लर्न इन लेटर इयर्स। सो त्याच्या दृष्टीने आपण पहिल्यापासून प्रयत्न केलेत। आता 9वी 10वीचा रिझल्ट जेव्हा ती मुलं पुढे जातील तेव्हा दिसतील, बट विथ दिस ओव्हरवेल्मिंग रिपोर्ट्स दॅट वी गॉट, आम्ही यावर्षी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा 4ही वर्गांमध्ये हा पूर्ण एक्सरसाइज करतो आहोत एव्हरी मंथ आणि त्याचे आम्हाला खूप स्वतः सरकारमध्ये फारसं होत नाही। रिव्ह्यू मीटिंग वगैरे होतात, चीफ सेक्रेटरी त्यांना माहिती आहे किंवा टास्क मास्टर आहे जे सांगितलं रोज रात्री 9 म्हणजे 9ला त्या विषयावर असायचे। तर परंतु असं जरी असतं तरी निगेटिव्ह जर काही गोष्टी असतील त्या समोर आल्या पाहिजेत। मला वाटतं त्याच्यात खरं लर्निंग असतं। त्यामुळं आपण जे काही करताय मुंबईतल्या म्युनिसिपल एज्युकेशनमध्ये चांगलं काय वाईट काय, याच्यात चांगल्या गोष्टी जास्त दाखवल्या तुम्ही, म्हणजे आता वाईट जर म्हटलं तर मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे ज्या याच्यात नाही आहेत अशा। सांगतो नाही, प्रयत्न करतोय बघा की म्हणजे असं आहे की जर मी म्हटलं माझं सगळं चांगलं आहे, मला माहिती आहे की नाही आहे आणि मी खोटं बोललो तर मी सुधारणा कधीच करणार नाही। मला जर असं वाटलं की माझ्या ह्या गोष्टींची कमतरता आहे तरच त्या गोष्टी करेल। एखाद्याचा मुलगा आहे, बुद्धी शाळेत काही येत नाही, तरी लोकांना सांगणार आमचा मुलगा खूप हुशार आहे, तर मुलांना वाटेल मी खरंच खूप हुशार आहे, तो प्रयत्नच करतात। त्यामुळं मी ही गोष्ट कधी मान्य नाही करणार, कारण मी आतापर्यंत 4-5 शाळांनाच व्हिजिट देऊ शकलो। मी यांना सांगितलंय की मी आठवड्यात 1 शाळेला व्हिजिट करणार आहे म्हणून, आणि यांना कुणाला न सांगता, मी यांना कुणाला न बोलवता शाळांमधल्या 22 शाळांमधल्या टीचर्सना मी बोलवलं होतं की कधी कधी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी बोलायचं, एखाद्या विद्यार्थ्याला स्टोरी सांगायला, गोष्ट सांगायला सांगायची, आणि अशा पद्धतीने त्यावेळी काम केलेलं आहे। तेव्हा एक मोठा विषय होता स्कूल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत। जस्ट एक थोडं रोचक व्हावं, इंटरेस्टिंग व्हावं म्हणून सांगतो की एक प्रसंग असा घडला होता की शाळेचं जे मुलींचं टॉयलेट आहे त्याची अवस्था ठीक नव्हती, विशेष करून दार जे असतं ते असं पॅक झालं की त्या लहान मुलीला खेचता आलं नाही आणि तिने मग मागलं जे खिडकी वगैरे असते त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न केला आणि एक दुर्घटना घडली। याचं त्यावेळेला कोर्ट सुद्धा बरेच ॲक्टिव्ह असायचे, तर हायकोर्टाने त्याची दखल घेतली
आणि बरेच दिवस त्याच्यावर केस चालली. म्हणजे पिरियडिकली महानगरपालिकेने अहवाल द्यावा, तुम्ही काय केलं, सगळ्या टॉयलेट्सचं इन्स्पेक्शन झालं का, ओके इन्स्पेक्शन झालं असा अहवाल दिला, मग तुम्ही दुरुस्ती काय करणार आहात वगैरे वगैरे या टाईपचं त्या काळात काम करण्यात आलं. आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर बराच लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्यानंतर शाळा चांगल्या बांधल्या गेल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न झाले. त्याचप्रमाणे एक अजून प्रसंग आठवतो की शाळेमध्ये त्यावेळेला दूध देण्याचं एक मुलांना नाही का दूध आपण देत होतो. आणि मग कधी कधी जे दुधामध्ये काहीतरी तुम्हाला माहीत आहे विषारी काही प्रकार होऊ शकतात, नीट मॅनेज केलं नाही तर. प्रमाण अत्यंत कमी असतं पण तशी एक घटना घडली. आणि मग त्यावेळे महापालिका आयुक्त जयराज पाठक होते मला वाटतं. पुन्हा कोर्ट्स व्हेरी सोशली ॲक्टिव्ह असायचे तेव्हा त्यांनी हा विषय हायकोर्टाने घेतला अगदी PILच्या माध्यमातून. आणि जेव्हा त्यावेळेला असं सादर करण्यात आलं की हे ठीक आहे, हे झालं, हे दुर्दैवी आहे, पण ह्याचं प्रमाण नगर स्वतः सरकारमध्ये फारसं होत नाही. रिव्ह्यू मिटिंग वगैरे होतात, चीफ सेक्रेटरी झाले त्यांना माहिती आहे जेव्हा टास्क मास्टर होईल. त्याचे सांगितलं रोज रात्री 9 म्हणजे 9ला त्या विसीवर असायचे. तर परंतु असं जरी असतं तरी निगेटिव्ह जर काही गोष्टी असतील त्या समोर आल्या पाहिजेत. मला वाटतं त्याच्यात खरं लर्निंग असतं. त्यामुळं आपण जे काही करताय मुंबईतल्या म्युन्सिपल एज्युकेशनमध्ये चांगलं काय वाईट काय याच्यात चांगल्या गोष्टी जास्त दाखवल्यात तुम्ही. म्हणजे आता वाईट जर म्हटलं तर मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे म्हणजे याच्यात नाही आहेत अशा. ॲब्सोल्युटली सांगतो नाही प्रयत्न करतोय बघा की म्हणजे असं आहे की जर मी म्हटलं माझं सगळं चांगलं आहे, मला माहिती आहे की नाही आहे आणि मी खोटं बोललो तर मी सुधारणा कधीच करणार नाही. मला जर असं वाटलं की माझ्या ह्या गोष्टींची कमतरता आहे तरच त्या गोष्टी करेल. एखाद्याचा मुलगा आहे बुद्धी शाळेत काही येत नाही तरी लोकांना सांगणार आमचा मुलगा खूप हुशार आहे, तर मुलांना वाटेल मी खरंच खूप हुशार आहे, तो प्रयत्नच करतात. त्यामुळं मी ही गोष्ट कधी मान्य नाही करणार. कारण मी आतापर्यंत 4-5 शाळांनाच व्हिजिट देऊ शकलो. मी यांना सांगितलंय की मी आठवड्यात एक शाळेला व्हिजिट करणार आहे म्हणून आणि यांना कुणाला न सांगता मी यांना कुणाला न बोलवता शाळांमधल्या 22 शाळांमधल्या टीचर्सना मी बोलवलं होतं की खरे प्रश्न सांगा, इथे कुठले रेकॉर्ड होणार नाही, तुमच्या वरिष्ठांना कोणी सांगणार नाही, फक्त मला सत्य जाणून घ्यायचं तुमच्याकडून की खरे तुमचे प्रश्न काय. याचं कारणच एवढं आहे की आपण तेव्हाच सुधारणा करू शकतो जेव्हा आपल्याला समजेल. म्हणजे आणि म्हणून अशा प्रकारचे रिपोर्ट जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. याच्यात जे खरंच अलार्मिंग जे होतं दिसतंय तर प्रत्यक्षात त्याचं आता पुढे जाऊन विचारलं की ड्रॉपआउट्स ॲक्च्युली ते ड्रॉपआउट्सपेक्षा ते इतर शाळांमध्ये जात असं यांचं म्हणणं. परंतु ते शोधणं काही अवघड नाही. लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन जातो, तो कुठल्या शाळेमध्ये गेलाय आणि आजकाल मोबाईल नंबर वगैरे पॅरेंटचे प्रत्येकाकडे आहेत. आपली व्हॉट्सअप ग्रुप आणि काय काय सगळं झालंय, बिना मोबाईलचा माणूसच दिसत नाही. मग अशा परिस्थितीत ते काय अवघड नाहीये की चेक करणं. तर त्याच्या पुढे जाऊन की किती त्या शाळेतली मुलं आणखी कुठे इंजिनिअरिंगला गेली का मेडिकलला गेली, कुठे IIT गेले काय, हे सुद्धा पुढे जाऊन शक्य आहे. अवघड नाही. ते फक्त त्या टीचर्सना थोडं हे करायला लागेल काही दिवस ही यंत्रणा असेपर्यंत. स्कूल इन्फ्रास्ट्रक्चरचा जर विचार केला तर आता एक मीडियम स्टेजला होता. स्कूल खूप चांगलं बनवलंय, सगळं चांगलं केलं, परंतु ते फिनिशिंग असतं ना ते सरकारी आमचा खर्च तेवढाच होतो, कदाचित जास्त होतो. एक सर साधे उदाहरण फक्त की 1 वर्ष झालं रंग दिला आणि लगेच सगळा रंग गेला. बाहेर तीच अवस्था वर्षाचा रंग. म्हणून आता मी नवीन आमच्या म्युन्सिपल आर्किटेक्ट आणि सिटी इंजिनियर वगैरे सांगितलं की आता ज्या पेंट कंपन्या आहेत ह्याच वॉरंटी देतात 10 वर्षाची 15 वर्षाची. आणि जर खराब झालं तर ते मग आपल्याला ह्या गोष्टी मार्केटमध्ये जे गोष्टी आहेत त्या आपल्याला आणल्या पाहिजे. कारण स्वच्छ सुद्धा कोणाला नाही वाटत की आता जर 5 मिनिटं इलेक्ट्रिसिटी गेली तरी आपल्याला वाईट वाटायला कसं ऑल कुठे आणले आपल्याला खिडकी उघडा आहे काय चाललंय. तर त्या मुलांना तर रोज तिथे शिकायचंय. तरी सुद्धा जी शाळांमध्ये बेसिक्स आहे ते बेसिक्स बऱ्यापैकी आहेत. स्वच्छता चांगली तुमच्या याच्यात टॉयलेट्स वगैरे आता जर बघितले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टॉयलेट्स हे खूप चांगलं आहे. आता
आमच्याकडून सरकारमध्ये कसं होतं तर प्रत्येक मधलं म्हणजे ते हे बसवा प्युरिफायर वॉटर प्युरिफायर. सर माझा मुलगा धीरूभाई शाळेत त्याबद्दल नंतर बोलतो, परंतु तिथे पूर्ण शाळेत एकच वॉटर प्युरिफायर आहे आणि आपल्या शाळेत मात्र प्रत्येक मजल्यावर हे कुठेतरी विचार करण्याची गरज आहे की योग्य गोष्टींवर पैसे खर्च केले पाहिजेत. सरकारचे पैसे लोकांच्या टॅक्समधून आलेत आणि ते योग्य गोष्टीवर खर्च झाले. नंतर धीरूभाई अंबानी शाळा 10 मजली शाळा तिथे एक वॉटर प्युरिफायर आहे आणि आपल्या शाळेत 5 मजल्यावर 5 वॉटर प्युरिफायर मुले तिथे भरपूर आहेत. आणि दुसरं असं आहे की ते इमर्जन्सीसाठी असलं पाहिजे. मुलांनी घरून पाणी आणलं पाहिजे, इतर ठिकाणी आणतं. एनिवे जस्ट मी तुम्हाला फक्त आम्हाला स्वतःचे काही गोष्ट लक्षात आले ते आणि प्रजा फाउंडेशनने जे काही त्याच्यात गोष्टी सांगितल्या त्या एकदम बरोबर आहे. याच्या पुढे जाऊन उलट आम्ही 2-3 आय थिंक मी डिस्कस करायचं पूर्वी सुद्धा की पर्टिक्युलरली कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये जाणारी मुलं त्यांना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे का आणि आहे तो पण तरी सुद्धा जोपर्यंत स्टॅटिस्टिकली प्रूव्ह होत नाही तोपर्यंत त्यांना. आणि मला असं मी जेव्हा काही लोकांशी चर्चा केली ते युनिफॉर्म जो असतो तो युनिफॉर्म आणि हा महानगरपालिका शाळेत आहे मग आपण युनिफॉर्म देऊन फायदा करतोय की तोटा करतोय की वेगळं युनिफॉर्म असायला पाहिजे. कारण तो पर्टिक्युलर शर्ट दिसला की हा ह्या शाळेतला आहे तर त्याला समाजाची पाहण्याची दृष्टिकोन किंवा त्याला स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामुळे त्याला काही घेऊ नये. त्याला प्राऊड फील झालं पाहिजे की मी ह्या शाळेचं विद्यार्थी आहे. ते प्राऊड फील केव्हा होईल जेव्हा जसं ते आहे ना चॉकलेटपेक्षा चॉकलेटचं रॅपर जास्त महत्वाचं आहे तसं आम्हाला सुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला लागतील. त्या आम्ही स्कूल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून आता जेवढं शक्य आहे जसं आता आम्ही आता यावर्षी सर हे केलं की जिथे जिथे बास्केटबॉल ग्राउंड शक्य आहे तिथे फुल बास्केटबॉल ग्राउंड आणि जिथे नाही ते हाफ तरी करायचं पण मैदानावर मुलांना खेळता आलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपण आत काहीतरी वस्तू तयार करून ठेवतो आणि मुलांना माती अंगाला लागल्याशिवाय केल्याशिवाय होणार नाही. जिथे जिथे शक्य आहे तर अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे आतलंही जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते त्या स्टँडर्डचं असतं म्हणजे मुलांना कमीपणा वाटतो. इन्फेरिटी कॉम्प्लेक्स घालवण्यासाठी काय करता येईल हा एक म्हणजे पहिला आहे. तर मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलो त्या शाळेला इमारत नव्हती कधी परंतु हळूहळू जसं जसं वरती आलं तसं कॉन्फिडन्स वाढत गेला. पण तो सगळ्यांमध्येच वाढेल असं नाही. कारण कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी त्याला त्याचं इन्फेरिटी असेल तर ते काढण्यासाठी जी काही आवश्यक असेल ते करतात. दुसरं एक लक्षात आलं की रोट लर्निंग अजूनही आहे. म्युन्सिपॅलिटी शाळामध्ये रोट लर्निंग खूप जास्त प्रकार आहे. मी त्या दिवशी एका शाळेत गेलो होतो आणि एका मुलाला एक पॅराग्राफ वाचायला सांगितलं तर त्याला तो पॅराग्राफ वाचता आला सर इंग्रजी वाचता आलं अंडरस्टँडिंग झिरो म्हणजे थोडंसं सुद्धा नाही. मग हे काही फार चांगलं नाही म्हणजे उगाच काहीतरी 4 शब्द इंग्लिश मध्ये लिहिलं किंवा वाचलं म्हणून इंग्लिश आलं. आणि तो वेगळा इश्यू आहे की इंग्लिश यावं न यावं. सर जसं म्हणाले की एक्सप्रेशनली नक्कीच एक्सप्रेशनल आहे पण म्हणजे मी जरी ठरवलं होतं की माझ्या मुलाला मी मराठी शाळेत घालेल परंतु घरात भांडणं नको म्हणून मी मान्य केलं की इंग्रजी शाळेत. अदरवाईज म्हणजे माझं स्वतःचं अजिबात आजही मत नाही आहे. तर मी स्वतः जर कॉम्प्रोमाइज केलं तर दुसऱ्यांदा सांगण्याचा शिकवण्याचा मला नैतिक अधिकार नाही आहे. मात्र मी कोरियामध्ये बघितलं मला शाळांचं बऱ्यापैकी आवड आहे लहानपणापासून आणि नंतर एक बराच याची संपर्क आला काही इतर क्रम असतो तर